आज पंधरे गावामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय संदीपदादा चोपडे यांच्या प्रचाराच्या निमित्त कोपरा सभेचे आयोजन केलेलं आहे। या कोपरा सभेसाठी उपस्थित असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी, गावकरी बंधू आणि समोर बसलेल्या माझ्या तमाम मतदार बंधू आणि भगिनींनो, जानकर साहेबांनी महाराष्ट्रामध्ये 288 ठिकाणी उमेदवार देण्याची घोषणा केली आणि आम्ही कार्यकर्ते त्या पद्धतीने कामाला लागलो। बारामती तालुक्यामध्ये संदीपदादा चोपडेंची उमेदवारी जाहीर झाली। तेवढ्याच ताकदीने बारामतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा असणारा कार्यकर्ता कामाला लागला। आम्ही गेल्या आठवड्यामध्ये गावोगावी फिरतोय, गावोगावी राष्ट्रीय समाज पक्षाला लोकांचा प्रतिसाद मिळताना आम्हाला दिसतोय। गावोगावी लोक सांगतात यावेळेस आम्ही शिट्टीला मतदान करणार आहोत। पवार मंडळींना ही लोक कंटाळलेली आहेत। ज्या ज्या गावात, प्रत्येक गावात राष्ट्रवादीचा एक पुढारी एक टग्या असतं, तो टग्या सांगतो की दादांनी विकास केलाय, साहेबांनी विकास केलाय। माझ्या 15 गावामध्ये एक सूतगिरणी आणली होती, ती तुमच्या ज्यांनी चालवणं झालं नाही, ती सूतगिरणी त्या ठिकाणी बंद पडली। तुमच्या खासगी कंपनी एमआयडीसी मध्ये चालू आहे। सरकारी तत्वावरती असलेली प्रत्येक कंपनी, प्रत्येक कारखाना या पवार मंडळींनी अडचणीत आणण्याचं काम केलेलं आहे। तुमच्या भागामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाना आहे। काय परिस्थिती आहे तिथं मित्रांनो? जेव्हापासून पवार मंडळी सत्तेवरती आहे, जातीवादाचं राजकारण त्या कारखान्यात देखील केलं जातं। तुमच्या आमच्या गावाचा पैसा ऊस पिकवतो, आपण कारखान्याला ऊस घालतो, काय भाव दिला जातो आपल्याला? कामगाराच्या भरतीचा प्रश्न काय आहे? कुठल्या जातीचे कामगार भरती केले जातात? कुठल्या जातीच्या कामगारांना होता दिला जातो? ते पवार मंडळी जातीवादी मंडळी आहेत मित्रांनो। डोळे उघडून यांच्याकडे बघण्याची गरज आलेली आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्यात कामगार आता इलेक्शनच्या पिरियडमध्ये कामाला जातोय, त्या ठिकाणी पंचिंग करतोय आणि पंचिंग करून बाहेर येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करतोय। काय चाललंय बारामती तालुक्यात? तुम्ही आम्ही कधी जागे राहणार आहोत? तुमच्या आमच्या कामाच्या पैशातून कारखाना चालतो, कामगारांचा पगार दिला जातो आणि त्या पगारावरती कामगार काम करत असतं। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या कामगारांना तरावर टाकलेला आहे आणि ते कामगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार करताना दिसत आहेत। काय परिस्थिती चालली मित्रांनो तुम्ही बघू शकता। पाठीमागच्या 40-50 वर्षामध्ये कारखान्यावरती जगताप चेअरमन झाले, तावडे चेअरमन झाले। आनंद आहे आम्हाला, जगताप पण आमच्यातलेच आहेत, तावडे पण आमच्यातले आहेत। ह्या लोकांना चेअरमन केलं का? तुम्हाला कोकरे दिसले नाहीत? तुम्हाला देवकाते दिसले नाहीत? त्यांना का तुम्ही चेअरमन करत नाही? जगताप तावडेंना चेअरमन केलं, आमचा विरोध नाही, आम्हाला आनंदच आहे। परंतु त्यांच्याच बरोबरीने कोकऱ्यांची पण लोकसंख्या आहे, देवकात्यांची पण लोकसंख्या आहे, तेवढ्याच पद्धतीत ते देखील ऊस घालतात। का या लोकांना चेअरमन केलं जात नाही? का दायम दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते? ते पवार मंडळी जातीवादी आहे ते सांगण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी आलेलो आहे। पाठीमागच्या 2019च्या निवडणुकीला माननीय गोपीचंद पडळकर साहेबांना 30,000 मतं पडली। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार उच्च अंकी मताने निवडून आले। परंतु गेल्या 5 वर्षात 100 वेळा अजितदादांनी सांगितलं असेल समोरच्या व्यक्तीचं डिपॉझिट जप्त केलं। अरे कशासाठी सांगता तुम्ही? आमच्या समाजाचा अपमान करता की काय? हे गोपीचंद पडळकरचं डिपॉझिट जप्त झालं हे सांगत नव्हते, तुमच्या समाजाचा अपमान करत होते। कधी जागे होणार आहात तुम्ही मित्रांनो? कधी तुम्हाला जाग येणार आहे? वेळ आलेली आहे मित्रांनो। महादेव जानकर साहेबांनी यांची घराणेशाही आणि या प्रस्थापित व्यवस्थेची जी हुकुमशाही आहे ते मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे संदीपदादा चोपडेंची या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। काल आम्ही मासेवाडीमध्ये सभा घेतली, त्या ठिकाणी आम्ही सांगितलं बारामतीमध्ये फक्त सुशोभीकरण केलं जातंय, ग्रामीण भागात विकास नाही, 22 गावात प्यायला पाणी नाही, वाड्या वस्त्यावरती जायला रस्ते नाहीत आणि तालुक्याचे नेतृत्व बारामती शहरामध्ये विकास करत बसलेले आहेत। एकाच रस्त्यावरती
10 वेळा डांबर टाकलं जात आहे. पेन्सिल चौक ते बारामती 3 हत्ती चौक एक रस्ता. अरे केवढा त्याच्यावर विकास केलाय. काय विटा लावल्यात महागा मोलांच्या. आता त्या रस्त्याला फक्त सोन्याच्याच विटा लावायच्या बाकी राहिल्यात. असा कुठे विकास असतो. हा विकास नाही मित्रांनो. ठेकेदार जगवायचा धंदा त्या ठिकाणी चाललेला आहे. चांगल्या चांगल्या इमारती जुन्या पाडल्या जातात. नवीन इमारती बांधल्या जातात फक्त ठेकेदार जगवण्यासाठी. मी पाठीमागच्या भाषणात देखील सांगितलं बारामती तालुक्यामध्ये बस स्टँड मोठं बस स्टँड बांधण्यात आलं. आनंद आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु त्याची दुसरी परिस्थिती बघितली. लाखो करोड रुपयाच्या बस स्टँडवरती खर्च करण्यापेक्षा त्याच्याच बजेटमध्ये बारामती तालुक्यामध्ये 100 बस स्थानक झाले असते. मित्रांनो आज माझ्या शाळकरी मुली एसटीची वाट बघत उन्हात उभे राहतात. कसला विकास चाललाय. हा फक्त दिखावा चाललाय मित्रांनो. विकास नाही. कॅनलचं आस्तरीकरण झालं. लोकांचं प्यायचं पाणी गेलं. का चाललंय. काय थोडंफार पाणी मुरत होतं. लोकांची बोरवेल चालत होती. विहिरी चालत होत्या. काही लोकांची शेती भिजत होती. परंतु हे त्यांना करायचं नाही. यांच्या खासगी कारखान्यांना पाणी गेलं पाहिजे म्हणून यांनी कॅनलचं आस्तरीकरण केलंय. मित्रांनो आपण कधी जागे होणार आहात. कधी आपल्याला जाग येणार आहे का. असं त्यांच्या पाठीमागं आपण परत राहायचं का. त्यांना का वाटत नाही. पवार साहेब सांगतात तरुणांना संधी द्यायची का. तरुण जास्त बचत नाही का. तावऱ्यांच्यात तरुण जन्माला येत नाही का. कोकऱ्यांच्यात जन्माला येत नाही का. देवकथेच्यात जन्माला येत नाही. मित्रांनो हे घराणेशाही आहे. यांचं राजकारण चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. हे राजकारण जर मोडीत काढायचं असेल तर आपल्याला राष्ट्रीय समाज पक्षाची शिट्टी निवडून द्यावं लागेल. मित्रांनो किती दिवस यांच्या पाठीमागं पळायचंय आपण. विकास झाला सांगतात. अहो यांच्या खासगी संस्थांचा विकास झाला. यांच्या खासगी तुटेऱ्यांचा विकास झालाय. खासगी शिक्षण संस्थेचा विकास झालाय. जिल्हा परिषद शाळेमध्ये तुमची माझी गरीबाची लेकरं बाळं शाळा शिकतात. काय परिस्थिती जिल्हा परिषदांच्या शाळांची. शाळा कधी पडतील हे सांगता येत नाही. तुमचं माझं लेकरू जर शाळेत बसलं असेल तर त्याच्या अंगावरती कधी भिंत पडेल हे सांगता येत नाही. परंतु यांचे विद्यानगरी असेल इथं शारदानगरचं संकुलन असेल ह्यांच्या माढ्यावरती माढ्या सडक चालल्यात का. तिथं विकास चाललाय. जिल्हा परिषद शाळांचा विकास नाही होत. मित्रांनो शिक्षण दुय्यम दर्जाचं होत चाललंय. याचा कुठंतरी आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. ते सांगतात आम्ही विकास केला. विकास कधी होतो. ज्यावेळेस शिक्षण मोफत दिलं जातं, आरोग्य मोफत दिलं जातं त्यावेळेस विकास होतो. घेतात का विद्याप्रतिष्ठानमध्ये कमी फी मध्ये शिक्षण मिळतंय का. ऍडमिशन तुम्हाला आम्हाला. अहो साधं ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तरी यांची छुट्टी आणावी लागते. पाणी प्यायचं म्हणलं तरी यांना पट्टी भरूनच पाणी प्यायचं तुम्हाला. यांच्या परवानगी शिवाय तुम्ही बारामती तालुक्यात पाणी सुद्धा पिऊ शकत नाही. हाच कॅनल आस्तरीकरण करण्यापाठीमागचा त्यांचा उद्देश आहे. तर मित्रांनो आपण जाग झालं पाहिजे. किती दिवस गुलामगिरीत आपण जगणार आहोत. पंधारेकरांना माझी विनंती आहे. कायम पंधारेकरांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठीमागे असेल किंवा महादेव जानकर साहेबांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळात ते काम सतत चालू ठेवतील अशी आशा बाळगतो. 20 तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे. त्या मतदाना दिवशी संदीप चोपडेला निवडून द्या. त्यांना विधान भवनात पाठवा. मित्रांनो आपण सरपंच ग्रामपंचायत ह्याच्यामध्ये खुश आहोत. कायदे विधान भवनात बांधतात. तुमच्या माझ्या हिताचा कायदा विधान भवनात बनवला जातो म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे पवार मंडळी तुम्हाला जास्तीत जास्त जिल्हा परिषद पर्यंत घेऊन जातील. मग तावरे असो, जगताप असो, कोकरी असो नाही तर देवकते असो. तुम्हाला भावांनो जिल्हा परिषदेच्या वर संधी नाही का. जिल्हा परिषदेपर्यंत तुमची त्यांनी धाव ठेवलेली आहे. विधान भवनात कायदा बनतो. तुमच्या हिताचा कायदा बनतो. तुम्ही त्या ठिकाणी गेले तुमच्या हिताचा कायदा बनवताल म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी संधी द्यायची नाही. बदल करायची वेळ आलेली आहे. मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात महादेव जानकर साहेबांनी उमेदवार दिलेले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या बारामतीमध्ये संदीप दादा सारखा तगडा उमेदवार दिलेला आहे. 20 तारखेला शिट्टी या चिन्हासमोरचं बटन दाबून संदीप दादा चोपडे यांना भरघोस मताने विजय करा या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार.